प्रेमात बरेचसे सेकंड चान्स मिळू शकतात, पण एखादी चांगली प्रेमाची गोष्ट लिहिली तर त्याच्यासारखी अजून एक गोष्ट लिहिता येते का? आज मी प्रेमाची गोष्ट आणि प्रेमाची गोष्ट 2 ह्या चित्रपटांबद्दल काही बोलणार आहे, तर पुढे बरेचसे स्पॉयलर्स असतील. या फिल्ममध्ये आपण बघतो की जशी एखादी गोष्ट आपल्याला प्रेमात वाढू शकते, तसंच एखादी गोष्ट लिहिता लिहिता 2 व्यक्तीही एकमेकांच्या प्रेमात पडू शकतात. तर एकीकडे राम आणि सोनल ह्यांची गोष्ट आणि दुसरीकडे ते जी गोष्ट लिहित आहेत ती गोष्ट. तर ह्यामध्ये खूप सारी गुंतागुंत होऊ शकत होती, खूप सारे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकत होते, पण तसं काही होताना आपल्याला दिसत नाही. फिल्म आपल्या पद्धतीने पुढे सरकत जाते, जास्त काही ड्रामॅटिक किंवा जास्त काही खूप फिल्मी असं होत नाही. आणि त्यामुळे आपल्याला दिसतं की राम आणि सोनलला एक स्पेस आहे ज्यामध्ये ते स्वतःला समजू शकतात आणि एकमेकांना समजू शकतात. ऑडियन्स म्हणूनही आपल्यालाही एक स्पेस आहे की आपण गोष्टीला आपल्या पद्धतीने समजू शकतो, की आपल्याला ह्याबद्दल काय वाटतं, आपले विचार काय आहेत. आणि या चित्रपटाचा अजून एक विषय म्हणजे एका आर्टिस्टची स्ट्रगल. म्हणजे एकीकडे राम रायटर असूनही आपल्या पद्धतीने काही लिहू शकत नाही. प्रोड्युसरनी जी DVD दिली त्याप्रमाणे त्याला लिहावं लागतं. आणि सोनलला आधी समजावं लागतं की ती लिहू शकते, ती स्वतः विचार करू शकते. आणि एकदा ती लिहायला लागली तर तिचेही रामसोबत क्लॅश होतात, जेव्हा तो तिला तिच्या पद्धतीने काही लिहू देत नाही आणि तिलाही एक फ्रस्ट्रेशन येतं. तर असं आपल्याला दिसतं की हा चित्रपट जितका रामाचा आहे तितकाच सोनलचाही आहे. आणि हा चित्रपट इतक्या वर्षांनी बघितल्यावर असं वाटतं की परफेक्ट तर नाही आहे, एकदम ग्रेट, एकदम छान, असं सगळंच छान आहे असं नाही आहे, पण तरीही ओव्हरऑल चित्रपटात एक ताजेपण, एक नवेपण जाणवतं. मग एवढ्या वर्षांनी आता 2025मध्ये आला प्रेमाची गोष्ट 2. ह्यामध्ये असं काय वेगळं होतं आणि असं काय नवं होतं? पहिलं तर सांगण्याचं गरजेचं आहे की प्रेमाची गोष्ट 2 हा काही खूप चांगला चित्रपट आहे असं नाही, पण तो जसा आहे तो तसा का आहे हे तरी आपण समजून घेऊ शकतो. तर आधी बघूया की साम्य काय आहे, की कोणत्या प्रकारे तो प्रेमाची गोष्ट 1 सारखा आहे. तर इथेही आपण बघतो की लग्न तुटतंय, डिवोर्स होतोय. फिल्म पण एका बारपासून सुरू होतो. ह्या चित्रपटात पण एक क्रिएटिव्ह स्ट्रगल दाखवलेलं आहे अर्जुनचं आणि प्रियाचं, आणि त्याच गाण्याचा रिमेक वगैरेही आहे. या झाल्या सिमिलर गोष्टी. आता बघूया की वेगळं तसं काय. सगळ्यात मुख्यपणे जी गोष्ट वेगळी आहे ती अशी की पहिला चित्रपट जो होता तो राम आणि सोनल ह्यांचा होता, पण दुसरा चित्रपट फक्त अर्जुनचाच जास्त वाटतो. प्रिया किंवा मेरी हे जास्त फक्त साईड कॅरेक्टर असल्यासारखे वाटतात. बाकी ओव्हरऑल आपले जे कॅरेक्टर्स आहे, जे फिल्ममध्ये जसं गोष्टी घडत जातात तसं ते एका फिक्स ट्रॅकवर चालल्यासारखे पुढे जातात असं वाटतं. तर त्यांना काही अशी स्पेस असल्यासारखी वाटत नाही की ज्याच्यामध्ये ते स्वतःला समजू शकतात. आणि ऑडियन्स म्हणूनही जे समोर घडतंय ते बघून आपलंही डोकं थोडंसं बंद पडू लागतं, की आपणही जास्त काय असं विचार करत नाही की हे काय होतं आहे, की बस ठीक आहे काहीतरी होतं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्टमध्ये म्हणजे प्रेमाची गोष्टमध्ये राम जेव्हा देवाच्या फोटोसमोर नमस्कार करतो तितकाच काही त्या चित्रपटात देवाचा काही रोल. बाकी आपले जे पात्र आहेत ते आपल्या पद्धतीने निर्णय घेतात, ते चूक असो किंवा बरोबर, आणि आणि पुढे गोष्टी घडत जातात. पण ह्या चित्रपटामध्ये जेव्हा अर्जुन काही चुकतो तेव्हा देव त्याच्याकडे येतो आणि त्याला सांगतो की हे घे सेकंड चान्स. आणि हा सेकंड चान्स घेतल्यामुळे मग फिल्मचं नरेटिव्ह पुढे सरकतं आणि अर्जुनला त्यातून कळतं की जे आपोआप घडतं तेच चांगलं असतं. पण मुळात त्याच्यासोबत काहीच असं आपोआप घडलेलं नसतं. देवामुळे त्याला जे काय कळतं ते कळतं. ते स्वतः विचार करून किंवा स्वतःची बुद्धी वापरून त्याला काही कळतं असं काही होत नाही. तर इथे आपल्याला दिसतं की प्रेमाची गोष्टमध्ये 2 डिवोर्सी एकत्र येतात, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन. तो त्यांचा खरा सेकंड चान्स असतो. पण इथे अर्जुनला देव एक सेकंड चान्स देतो आणि त्याच्यामुळे
नवरा बायको जे वेगळे होणार होते तेच एकत्र येतात. एका तऱ्हेने देवामुळे ते एकत्र येतात. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी वेगळ्या आहेत या चित्रपटामध्ये. तर शेवटचा प्रश्न हाच की तोच डिरेक्टर असून हे दोन फिल्म एवढे वेगळे का? दोन 2013 आणि 2025 ह्यामध्ये जरी 10-12 वर्षाचा फरक असला तरीही हे दोन वेगळ्या युगांसारखे आहे. राम आणि सोनलचं जग हे प्री 2014चं आहे. म्हणजे तेव्हाही असं भारत काही खूप ग्रेट होता असं नाही, पण ते एका डेमोक्रेसीमध्ये राहणारे दोन कॅरेक्टर्स आहेत असं वाटतं. तर तिथे एक उमेद आहे त्यांना की अच्छे दिन आएंगे. म्हणून आपल्याला दिसतं की ज्या पद्धतीने ते दाखवले गेले आहेत ते परफेक्ट आहेत असं नाही दाखवलेलं गेलं आहे, पण त्यांच्यामध्ये एक मॅच्युरिटी आहे. म्हणजे डायरेक्टरचं एक आपल्याला दृष्टिकोन दिसतो की ही जी यंगर जनरेशन आहे ती सगळ्या दृष्टीने जरी चांगली नसली तरी त्यांच्यामध्ये एक मॅच्युरिटी आहे, त्यांच्या एक समजूतदारपणा आहे. पण आता 2025मध्ये आपल्याला अर्जुन, प्रिया किंवा मेरीबद्दल तसं दिसत नाही. हे सगळे कॅरेक्टर्स खूप वन डायमेन्शनल आणि इमॅच्युअर असे वाटतात. तर ते असे का दाखवले गेले आहे? कदाचित काय माहीत, म्हणजे सोशल मीडियावर रील वगैरे बघून किंवा सोशल मीडियाचा दौर बघून डायरेक्टरला वाटलं असेल की अरे ही जनरेशन तर अशीच आहे की ह्यांना या सगळ्या गोष्टी असं सिम्पल किंवा सोप्या करून सांगितल्या पाहिजे. हा त्यांचा दृष्टिकोन असू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे की 2025मध्ये ज्या काळात आपले अर्जुन, मेरी, प्रिया मोठे झालेत तो काळ असा होता ज्याच्यामध्ये एका बाजूला इकॉनॉमी ही वीक झाली आणि दुसरीकडे कदाचित त्याच्यामुळेच धर्माचं महत्त्व खूप वाढत गेलं. लोकांना वाटलं की धर्माची रक्षा केली पाहिजे, हिंदू खतरे में है वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपले जे हे कॅरेक्टर्स आहेत ते एका खूप इनसिक्युअर अवस्थेत आहेत जिथे काहीच असं सर्टन्टी नाही आहे आयुष्यात. म्हणूनही डायरेक्टरला वाटलं की आता चला देवांनाच येऊ दे आणि त्यांना सांगू दे की बाबा असं करा, असं वागा. आणि खरं तर ह्या सर्वामुळे अर्जुनचं नुकसानच होतो, कारण तो चुकण्याची संधी गमावतो, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची संधी गमावतो. म्हणून कधी जर कोणता व्यक्ती तुमच्याकडे आला आणि बोलला की मी देव आहे, मी तुम्हाला सेकंड चान्स देतो आहे, तर थोडे सावध व्हा. तो देव नसून कोणता तरी कॉर्पोरेट सेल्समॅन असू शकतो जो सेकंड चान्सच्या नावाखाली तुम्हाला एक कम्फर्ट विकतो आहे आणि ते कम्फर्ट विकून तुमच्याकडनं तुमचं चुकण्याचं स्वातंत्र्य घेतो आहे. कारण शेवटी जरी जो चुकतो तो माणूस, पण जो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन चुकण्याचा धाडस ठेवतो तोच खरा माणूस, कदाचित तोच मराठी माणूस. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुमचे विचार कॉमेंट्समध्ये प्लीज शेअर करा.